प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज कोस्टल रोडचं उद्घाटन झालं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या रोडवरून विंटेज कारमधून केलेली सफर राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली। सहप्रवासी म्हणून उपमुख्यमंत्री शिंदेंची साथ घेताना स्टीअरिंगवर मात्र मुख्यमंत्र्यांचाच हात होता। कोस्टल रोडमुळे उद्यापासून मुंबईकरांचा प्रवास आता वेगवान होणार आहे। मात्र महापालिकेच्या सत्तेकडचा महायुतीचा प्रवास सुद्धा या रोडमुळे वेगवान होईल का याची चर्चा रंगली आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। चेहऱ्यावर हास्य, उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हातात गाडीचं स्टीअरिंग। सत्तेचं स्टीअरिंग हातात आल्यानंतर अवघ्या 50 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या कोस्टल रोडचं उद्घाटन केलं। जवळपास 94% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता केवळ एक प्रभादेवी कनेक्टर याचा बाकी आहे, जो फेब्रुवारी संपता तो देखील पूर्ण होईल। या कनेक्टरमुळे नरिमन पॉइंट पासनं वांद्रेपर्यंत पूर्णपणे सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आता तयार झालेली आहे। या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे। 94% काम पूर्ण झालेल्या या रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे असा मुंबईकरांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण होणार आहे। मात्र कारच्या बॅक सीटवरून ड्रायव्हिंग सीटपर्यंतचा प्रवास करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना मात्र 7 महिन्यांचा प्रवास करावा लागला। सध्या स्टीअरिंग हातात असलेले फडणवीस गेल्या वर्षी मात्र बॅक सीटवर होते। कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह ते वरळी या दरम्यानचा दुसरा बोगदा 10 जून 2024 पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। त्यावेळी एकनाथ शिंदे फ्रंट सीटवर तर अजितदादांसह फडणवीस बॅक सीटवर होते। आता संपूर्ण कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी शिंदे ही फ्रंट सीटवर आहेत आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा। शिंदेंना बॅक सीटवर न पाठवताही स्टीअरिंग मात्र आपल्या हाती ठेवण्याचं फडणवीसांचं हे कसब सध्या वाखाणलं जात आहे। जी गोष्ट स्टीअरिंगची तीच गोष्ट कात्रीची। कोस्टल रोडच्या उद्घाटनाची फीत मुख्यमंत्र्यांनी एकट्यानं कापली नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे दोन्ही हात ही फीत कापण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते। पण फीत कापून झाल्यावर एक गोष्ट सर्वांच्याच लक्षात आली, ती म्हणजे हात दोघांचे असले तरी कात्रीवर मूळ पकड मात्र मुख्यमंत्र्यांचीच राहिली। काही लोकांना जास्तीचा वेळ एन्जॉय करता येईल, त्यामुळे मी एवढंच सांगतो की आजचा जो हा प्रकल्प आहे, हा प्रकल्प अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। अतिशय मुंबईकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा प्रकल्प आहे आणि मुंबई महापालिकेला तर धन्यवाद दिलेच पाहिजे। पण ज्या लोकांनी, मला वाटतं हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन असेल, L&T असेल, या सर्व लोकांनी वेळेत हा प्रकल्प पूर्ण केला। कारण ते म्हणत होते की आम्ही अगोदर केला असता, जर सरकार बदललं नसतं तर हे तर तुम्हाला हे काहीच दिसलं नसतं। सोमवारपासून हा रस्ता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। सकाळी 7 पासून रात्री 12 वाजेपर्यंत या रस्त्यावरून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी या कोस्टल रोडचं उरलं सुरलं कामही पूर्ण करण्याची लगबग सरकार दरबारीत दिसून येते। लाखो मुंबईकरांना नरिमन पॉइंटकडून वांद्र्याकडे वेगाने जाणं या रोडमुळे शक्य होणार आहे। आता हाच रस्ता महायुतीला महापालिकेतील विजयाच्या दिशेनं वेगानं जायला किती मदत करतो आणि त्या प्रवासात कुणाच्या हाती स्टीअरिंग राहतं याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।